जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पॅरा ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला ट्रॅक स्पर्धेत पहिले पदक कोणी मिळवून दिले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच प्रीती पाल यांनी भारताला पॅरा ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक स्पर्धेत पहिलं पदक मिळवून दिलं आहे. त्यांनी हे पदक 100 मीटर T35 शर्यतीत मिळवलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. पॅरा ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे. तर आता पॅरा ऑलिम्पिकमधील ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट प्रकारात 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ही प्रीती पाल ठरली आहे. या आधीच्याच प्रश्नात आपण पाहिलं होतं की प्रीती पाल यांनी 100 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावलेलं आहे. त्यानंतर त्यांनी आता 200 मीटर शर्यतीत सुद्धा कांस्य पदक पटकावलं आहे व यासच त्या ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 2 पदके जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू ठरल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये 100% हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ही प्रीती पाल ठरली आहे. मित्रांनो, आता या पॅरा ऑलिम्पिकमध्ये एका भारतीय बॅडमिंटनपटूने सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर त्या खेळाडूचं नाव काय हेच आपल्याला ओळखायचं आहे. तर आता पॅरा ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या वैयक्तिक SL3 श्रेणीत नितेश कुमार यांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. कोणत्या श्रेणीत सुवर्ण पदक पटकावलं तर SL3 श्रेणीत त्यांनी हे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. त्यांनी अंतिम सामन्यात ब्रिटनच्या डॅनियल बेथला यांना पराभूत करून या पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. याआधी अवनी लेकरा यांनी एक सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर भारताचं हे या स्पर्धेतील दुसरं सुवर्ण व एकूण 9वे पदक आहे. आणि मित्रांनो, पॅरा ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे नितेश कुमार हे तिसरे खेळाडू ठरले आहेत. त्यांच्या आधी प्रमोद भगत यांनी SL3 तर कृष्णानगर यांनी SH6 प्रकारात टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. एवढी सर्व माहिती नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारे निशात कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. तर हे जे निशात कुमार आहेत हे एक उंच उडीपटू आहेत व आता त्यांनी उंच उडीच्या T47 प्रकारात 2.04 मीटर उंचीच्या उडीसह हे रौप्य पदक पटकावलं आहे. या आधीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्यांनी 2.04 मीटर उंचीसह रौप्य पदक पटकावलं होतं व यावेळी सुद्धा त्यांनी इतक्याच उंचीच्या उडीसह हे रौप्य पदक पटकावलेलं आहे. 2022 मध्ये हांगझाऊमध्ये जे आशियन पॅरा गेम्स पार पडल्या होत्या त्यात त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. प्रश्न क्रमांक 4. उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कीर्ती पांडे या उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या आहेत. कीर्ती पांडे या गोरखपूरमधील दीनदयाल उपाध्याय विद्यापीठात समाजशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत व आता त्या UP शिक्षण सेवा निवड आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कार्य करतील. आणि मित्रांनो, हा जो आयोग आहे यात अलीकडेच UP माध्यमिक शिक्षण सेवा निवड मंडळ व UP उच्च शिक्षण सेवा आयोग विलीन करण्यात आला असून यात एक अध्यक्ष व 12 सदस्य असतात. या आधी याचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून MP अग्रवाल हे कार्यरत होते, पण आता त्या ठिकाणी कीर्ती पांडे यांची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनरक्षक पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या शोमिता बिस्वास ठरल्या आहेत. लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला साधना सक्सेना नायर. ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री रेचल रिव्हर्स. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक. ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री प्रवती परिदा. अंतराळ मोहिमेत अंतराळयान उडवणारी पहिली महिला सुनीता विल्यम्स. मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख इत्शिशा नॉनग्रांग. अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्रोफेसर नैमा खातून. ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून. ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बिल्किस मीर. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम. तर BSFच्या पहिल्या महिला स्नायपर या सुमन कुमारी आहेत. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. 2024चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. तर आता हा 2024चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हायाओ मियाझाकी यांना जाहीर झाला आहे. हे जे जपानचे हायाओ मियाझाकी आहेत हे एक दिग्दर्शक असून ते ॲनिमेटेड चित्रपट बनवतात. त्यांनी 2023 मध्ये द बॉय अँड द हेरॉन हा चित्रपट बनवला होता व या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कारही मिळालेला आहे.
त्यांचे जे इतर गाजलेले चित्रपट आहेत त्यात प्रिन्सेस मोनोनोके, स्पिरिटेड अवे, हाऊस मूव्हिंग कॅसल आणि माय नेबर टोटोरो या चित्रपटांचा समावेश होतो. मित्रांनो, हा जो रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या पुरस्काराची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली होती व या पुरस्काराला फिलिपिन्सचे अध्यक्ष रॅमन डेल फिएरो मॅग्सेसे यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलं आहे. पहिला पुरस्कार हा 1958 मध्ये देण्यात आला होता आणि हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर विनोबा भावे हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. या पुरस्कारामध्ये बक्षीस स्वरूप $50,000 देण्यात येतात. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच कोणत्या देशाला ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सदस्यत्वासाठी मान्यता देण्यात आली? तर नुकतेच आता अल्जेरिया या देशाला ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सदस्यत्वासाठी मान्यता देण्यात आली. हा जो निर्णय आहे याची घोषणा दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे पार पडलेल्या बैठकीत ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुख डिल्मा रोसेफ यांनी केली आहे. ही जी ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक आहे याची स्थापना 15 जुलै 2014 मध्ये करण्यात आली होती. याचे संस्थापक हे ब्रिक्स देश आहेत व याचं मुख्यालय चीनमधील शांघाय येथे स्थित आहे व सध्या याच्या अध्यक्षा कोण आहेत तर डिल्मा रोसेफ या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा आहेत. प्रश्न क्रमांक 7. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024चं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर हा जो ग्लोबल फिनटेक फेस्ट आहे याचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलं होतं व मुंबईमध्ये कुठे तर मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा ग्लोबल फिनटेक फेस्ट आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्याच्या पर्यटनाने हॉलिडे हिस्ट मोहिमेसाठी PATA म्हणजेच पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशनचा गोल्ड पुरस्कार जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच केरळ या राज्याने हॉलिडे हिस्ट मोहिमेसाठी हा PATA गोल्ड अवॉर्ड जिंकला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक नारळ दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक नारळ दिन आहे हा दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस 2 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो तर 2 सप्टेंबर 1969 रोजी एशियन अँड पॅसिफिक कोकोनट कम्युनिटीची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी दरवर्षी जागतिक नारळ दिन हा 2 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यावेळी या दिवसाची थीम काय आहे तर कोकोनट फॉर अ सर्क्युलर इकॉनॉमी बिल्डिंग पार्टनरशिप फॉर मॅक्झिमम व्हॅल्यू अशी यावेळी या जागतिक नारळ दिनाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणती कंपनी ही भारतातील 25वी नवरत्न कंपनी ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.